नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. पुण्याकडून यवतमाळच्या दिशेने 27 प्रवासी घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचे टायर फुटल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत ही बस जळून खाक झाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांच्या तत्परतेने बसमधील गाढ झोपेत असलेल्या तब्बल 27 प्रवाशांचे जीव वाचवण्यात यश आले. चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक MH29AW 4444 बस ही काल रात्री पुणे येथून 27 प्रवासी घेऊन यवतमाळकडे निघाली होती. पहाटे 3 वाजेच्या सुमारास जालना छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूरच्या शेळगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर अचानक बसचं टायर फुटलं. टायर फुटल्याने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवले, मात्र बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील गाढ झोपलेले प्रवासी गोंधळले. डायल 112 वर कॉल आल्याने बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल आणि पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बारी यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. तोपर्यंत पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल आणि अब्दुल बारी यांनी जळत्या बसमधील 27 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशामक दलाचा बंब पोहोचेपर्यंत लक्झरी बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. जालना जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पावरील सोलार प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. निम्न दुधना प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, मात्र यात पाणी साठवण्यासाठी घेतलेल्या जमिनीवर शासनाचा सोलार प्रकल्प उभारण्याचं प्रस्तावित आहे. तब्बल 1000 एकरवरील अतिरिक्त जमिनीवर सोलार प्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. मात्र शासनानं सौर ऊर्जा प्रकल्पाचा घाट थांबवावा आणि शेतकऱ्यांना जमिनी परत करा या मागणीसाठी जालना पाटबंधारे विभाग येथे शेतकऱ्यांची मुख्य अधीक्षक अभियंता यांच्यासोबत बैठक झाली असून सौर प्रकल्पाला विरोध करत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केलाय. दादा, मला सांगा की कशासाठी तुम्ही या कार्यालयामध्ये आलात आणि काय तुमची प्रमुख मागणी? आज आम्ही इथं सोलर हटाव आणि जमीन बचाव या कारणासाठी आमची इथं बैठक ठेवली होती. ती आम्ही आंदोलन कुठं कडा भवनला केलं. कडा भवनचं पत्र होतं आणि जगताप मॅडम हे ते सगळ्या इथं मीटिंगसाठी आलेले होत्या आणि त्याच्या मीटिंगनुसार असं आज आता सांगण्यात आलं. ईडी साहेबांना व्हिडिओ कॉल नुसार आम्हाला विचारलं की काय तुमची वस्तुस्थिती, तर आम्ही त्याला सांगितलं की बाबा सर, ही आमची 1000 एकर जमीन दुसरी जाती आणि पहिली जमीन जी संपादन झाली ती आम्हाला परत करा आणि ही दुसरी संपादन करा. नसता आमची जमीन ही दुसरी संपादन करू नका. तुमचं धरणाचं जी लेवल आहे ती 75% राहू द्या आणि जर धरणाची लेवल तुम्हाला 100% करायची असली आणि दुसरी जमीन ही संपादन करायची असली तर आमची पहिली जमीन आमच्या जे मावेजा मिळालेला आहे तो मावेजा परत भरतो आणि ती जमीन आम्हाला परत करा. या कारणासाठी आम्ही इथं आलेलो होतो. मुळात किती शेतकरी याच्यामध्ये बाधित झालेले आहेत आणि जमीन संपादित करण्याचा काय विषय नेमका? याच्यात आम्ही जवळपास 1000 शेतकरी येत आणि जमीन जवळपास 800-850 एकर जमीन संपादन झालेली आणि आणखी नवीन 1500 जवळपास शेतकरी असतील त्यात आणि नवीन जमीन संपादन करण्याचं 800 एकर ती पण जमीन संपादन करायची आहे. आजच्या बैठकीत काय चर्चा झाली आणि काय निर्णय काय झाला? आजच्या बैठकीत एवढीच चर्चा झाली की तुम्हाला आम्ही मॅडम असे म्हणल्या की हे प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळापर्यंत नेऊ आणि ईडी साहेबाला कॉल केला आणि त्यातून ईडी साहेबांना आम्हाला एवढंच सांगितलं की मी उद्या मुंबईला चाललोय आणि त्या मुंबईच्या मीटिंगमध्ये मी मंत्री महोदयासोबत बोलतो आणि तुम्हाला नंतर मी त्याच्यावर दुसरं काय निर्णय झाला ते सांगतो. तुम्ही त्या जमिनी आता सध्या म्हणजे वाहतात की त्याच्यामध्ये काय गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे? आता त्याच्यात आम्ही काय करतो की बुवा 2000 रुपये हेक्टर पाणीपट्टी भरतो, 2500 रुपये हेक्टरनं गाळप्यारा भरतो आणि गाळप्यारा भरून आम्ही 4500 रुपये जवळपास आमचं उत्पन्न त्या महसूल विभागाला दरवर्षी गाळप्यारा म्हणून भरतोय. आणि याचा जो घाट घालण्याचा सौर ऊर्जाचा चाललाय तर हे प्रति हेक्टर 1000 रुपये 1 रुपया हेक्टरनं हे वार्षिक 6000 रुपये वर्षाचे भरून घेणार असं त्याचं नियोजन आहे. आणि आमचे जवळपास 4500 रुपये हेक्टरच्या हिशोबाने आमचे दरवर्षी 7 ते 8 लाख रुपये जमा होतील. यांचं सोलरचं प्लॅन्ट टाकायचं? याचा सौर ऊर्जाचा प्लॅन्ट चालू आहे. तर त्यानं आणखीन काही जमीन हस्तांतरित केली नाही आणि आमचं त्याला विरोध आहे आणि आम्ही ते सौर ऊर्जा आम्ही तिथं होऊ देणार नाही. सौर ऊर्जाचं असं प्रयोजन करायला पाहिजे सौर ऊर्जावर म्हणजे शासनानं की जी संपादन जमीन म्हणजे जी डोंगराळ भाग आहे जे नापिकी आहे ह्या ठिकाणी सौर ऊर्जा करायला पाहिजे. जी सुपीक असेल जमीन ती मूळ शेतकऱ्याला त्याला व्हायला द्यायला पाहिजे.
सोलार प्लांटला जमीन देण्यास तुमचा विरोध आहे. सोलार प्लांटला आमचा जमीन देण्यास सक्त विरोध आहे. आम्ही ती होऊ देणार पण नाही तिथं. ओके, नाव सांगा तुमचं. माझं नाव सतीश निर्वळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना मंठा तालुका अध्यक्ष. दादा मला सांग की काय तुमची मागणी आहे आणि कशाला तुमचा विरोध आहे नेमका? खरं तर आमची मागणी हीच आहे, जो सरकारने घाट घातलेला आहे सोलार बसवण्याचा, आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोलार हटाव जमीन बचाव. खरं तर आमची जी आजची बैठक होणार होती ही छत्रपती संभाजीनगरच्या कडा भवन किंवा सिंचन भवन येथे होणार होती, परंतु काही अधिकाऱ्यांनी मुद्दामून आमच्यावरती गनिमी कावा करण्याचा प्रयत्न केला आणि ती बैठक छत्रपती संभाजीनगर येथे न करता ती जालना येथे ती बैठक ठेवली आणि फक्त बैठकच ठेवली नाही. आज खरं तर शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार होती, परंतु शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना सुद्धा या शेतकऱ्यांना भीती वाटते का काय असा प्रश्न मला निर्माण झालेला आहे. कारण आपण जर सकाळी पाहिलं असेल तर तब्बल 40 ते 50 पोलीस फोर्स हे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आले होते. म्हणजे शासन एकीकडे शेतकऱ्यांसोबत चर्चेला बोलवतोय आणि दुसरीकडे पोलीस फोर्स आणून शेतकऱ्यांवरती दबाव तंत्र आणण्याचं काम करतंय. म्हणून सुरुवातीलाच मी या शासनाचा आणि जे काही घाट करण्याचं करतायत त्याचा मी निषेध करतो. काय नाव? माझं नाव वैभव मानवतकर. मागणी काय तुमची मूळ मागणी? मागणी आमच्या स्पष्ट आहेत की ज्या काही आमच्या उर्वरित जमीन आहेत किंवा अतिरिक्त ज्या संपादन जमिनी झालेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालकाला, त्या शेतकऱ्यांना त्या जमिनी मिळाल्या पाहिजेत. आता तुम्ही किती गावचे लोक इथे आलेले आहेत? इथे जवळपास 22 गावांचा शेतकरी सगळे इथे जमा झालेले आहे. जमीन आहे. हा? जवळपास शिल्लक जी जमीन राहते ती 1000 एकर पर्यंत जमीन असेल, ती जमिनी शिल्लक राहतात आणि शेतकऱ्यांचं ते स्पष्ट म्हणणं आहे की त्या जमिनी परत मिळायला पाहिजेत. शासन आज आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये 1 रुपयामध्ये अदानीने बिहारमध्ये शासनाने अदानीला 1 रुपयामध्ये 1000 एकर जमीन दिलेली आहे. तोच घाट माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि बिझनेसमॅनच्या उद्योगपत्यांच्या गळ्यात घालण्याचं काम हे शेतकऱ्यांचं चालू आहे. आज जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर एसी मध्ये बसणाऱ्या अधिकारी हे नेते खाणार काय हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. नाव सांगा तुमचं. वैभव मानवतकर. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. परतूर विधानसभेचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिलाय. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तहसीलदार हे या घोटाळ्याचे मुख्य आरोपी असल्याचा गंभीर आरोप आमदार लोणीकर यांनी केलाय. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा तब्बल 1200 कोटींचा असल्याचा गंभीर दावा खोतकर यांनी केलाय. शेतकऱ्यांचं अनुदान लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका खोतकर यांनी मांडली आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या, काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. मुळापर्यंत ही सगळी माहिती मी गोळा केली. 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली. माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली. 2 डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली. रेकॉर्ड तपासलं. अंबड आणि घनसावंगीतल्या 36,000 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाहीये. या 36,000 शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं. 24 कोटी रुपये गेले. हे बोगस लाभार्थी तयार केले, बोगस याद्या तयार केल्या. हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती, अंबडच्या तहसीलदारची होती. याद्या स्क्रुटनी करणं, तपासणी करणं आणि मग वर पाठवणं. आणि हा घोटाळा झाला तर तहसीलदारच्या खात्यातून, तहसीलदारच्या अकाउंटमधून चोरी झालेली आहे. 79 कोटीची चोरी आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि कोण चौकशी करतं? एक डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी तहसीलदारची चौकशी करतो आणि चौकशीमध्ये त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रस्ताव श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासनाला अहवाल पाठवला. 72 पानाचा अहवाल आहे. 74 लोक दोषी आहेत. 2 तहसीलदारच्या खात्यातून 24 कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का? माननीय मंत्री मदत पुनर्वसन आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही 74 लोकांवर गुन्हे दाखल करू, 74 लोकांचं निलंबन करू. वरच्या सभागृहात एकमुखानं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले, हा प्रश्न उपस्थित केला. तिथेही उत्तर तेच आलं महसूल मंत्री महोदयांचं की आम्ही सगळ्यांवर गुन्हा दाखल करतोय. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कलेक्टरच्या कार्यालयात मिटिंग घेतली. या मिटिंगला माननीय खोतकर साहेब, माननीय नारायण कुचे साहेब, आम्ही सगळे आमदार होतो.
आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीत महसूल मंत्र्यांनी सूचना दिल्या की 74 लोकांवर गुन्हे दाखल करा. कमिशनरला आदेश दिले, कलेक्टरला आदेश दिले, SP ला आदेश दिले आणि एवढंही सांगितलं की आमदार, खासदार, मंत्री कोणाचाही फोन आला तरी ऐकायचं नाही, गुन्हे दाखल करा. SP न होय म्हणून सांगितलं, कलेक्टरनं होय म्हणून सांगितलं. 74 लोक जर दोषी नसतील त्याच्यात कोणी तर ते पोलीस तपासात सुटतील. पण आता जर त्यांच्यावर FIR होत नसेल, विभागीय चौकशी चालू आहे, त्याची कारवाई होणारच, निलंबन होणारच. पण फौजदारी गुन्हा तुम्ही तलाट्यावर करता, फौजदारी गुन्हा तुम्ही ग्रामसेवक करता, कृषी सहाय्यकावर करता. मग फौजदारी गुन्हे ज्या मुख्य आरोपी तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड यांच्यावर का कारवाई होत नाही, तर मी कलेक्टरच्या विरोधात हक्कभंग आणणार आहे. मी आपल्याला तेच सांगितलंय की काही लोकांना याच्यातून वगळलेलं आहे आणि काही लोकांवर कारवाई झालेली आहे. मुख्य आरोपी आहेत त्याच्यात अंबड आणि घनसावंगीचे 2 तहसीलदार, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्या संदर्भातला हक्कभंग विधानसभेत येईल. लोणीकर साहेब, तुम्ही माझे पालकमंत्री आहात, तुम्ही जर अशी परिस्थिती प्रश्न उपस्थित करायला लागले तर आम्ही बाकीच्या हातबल आहोत. हे बघा, सत्ताधारी पक्षाचे लोक माझे मालक त्यावेळेला मीही पालकमंत्री नव्हतो, त्यावेळेला पंकजा मुंडेही पालकमंत्री नव्हत्या आणि पंकजाताई पालकमंत्री नव्हत्या. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचार झाला तर बोलायचं नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? हे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत आणि शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आहेत. माफी नाही सगळे. अर्जुनराव बोलतो. एकमुखी माननीय लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यामध्ये आम्ही एकमुखी मागणी केलेली आहे. ज्यांनी शेतकऱ्याचं अनुदान लाटलं, खाल्लं, त्या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता फक्त 40 कोटी किंवा 80 कोटी त्यांनी जबाबदारी फिक्स केलेली आहे. माननीय भाऊ म्हणतात की 200 कोटी, पण माझ्या माहितीप्रमाणे हा 1200 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. मला जी माहिती आहे 1200 कोटीपर्यंत हा आकडा गेलेला आहे आणि 1200 कोटीपर्यंत जबाबदारी फिक्स करायला किती दिवस लागतील? आत्ताच एवढे दिवस आम्ही लावून सुद्धा जर दिरंगाई होत असेल तर कुठेतरी झारीतले शुक्राचार्य मदत करतात असं आम्हाला वाटतं. आम्ही त्यामध्ये कठोर भूमिका घेऊन कारवाई करायला लावू. दुसरा मुद्दा असा की पालकमंत्र्यांनी 74 जणांवर कारवाई होईल का? 100% आम्ही एकमुखी आता मागणी केलेली, सर्व आमदारांनी एकमुखी मागणी केली. भाऊनी जो मुद्दा घेतला त्याला सर्वांनी समर्थन केलेलं आहे. DPDC मध्ये अजून काय काय झालं? DPDC मध्ये आज काय काय झालं? कायदा सुव्यवस्थेचा विषय झाला. कायदा सुव्यवस्थेमध्ये जे खून या ठिकाणी होऊ लागले त्या संदर्भामध्ये काही जबाब विचारला गेला. माननीय खासदार साहेब असतील, माननीय सर्व आमदार साहेब असतील, काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत गावामध्ये, त्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही केल्या. जालन्यात भाजपकडून गटनेतेपदी महेश निकम यांची निवड तर प्रदोत म्हणून रमेश गोरक्षक यांची निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयातील एका सभागृहात आज भाजपने जालना येथील आपला गटनेता जाहीर केला. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत भाजपकडून जालना महानगरपालिकेच्या गटनेतेपदी नगरसेवक महेश निकम यांची निवड करण्यात आली आहे, तर प्रदोत म्हणून नगरसेवक रमेश गोरक्षक यांची निवड करण्यात आली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने 41 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. दरम्यान आज महानगरपालिकेसाठी भाजपने गटनेता आणि प्रतोदाची निवड केली असून 30 तारखेला जालन्याचा पहिला महापौर ठरणार आहे. यावेळी भाजपा नेते कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि भाजपच्या सर्व 41 नगरसेवकांची उपस्थिती होती. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT
फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।